हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. गाईज, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की दिवसभरांचं रुटीन काही मी आज शूट करू शकले नाही, कारण माझी थोडी तब्येत बरी नव्हती. तब्येत बरी नव्हती असं म्हणण्यापेक्षा माझा मूड नव्हता आणि मला 2-4 दिवस झाले इथे म्हणजे मुंबईमध्ये करमत नाही. खूप असं एकटं फील होत आहे, एकटी पडल्यासारखे झाले. मी माझ्या घरच्यांना, माझ्या फॅमिलीला खूप जास्त मिस करते. आणि चंद्रपूरला, कारण मी चंद्रपूरला रूम करून राहायची प्रॅक्टिससाठी आणि माझं कॉलेज पण तिथेच होतं, मी तिथे असायची. तर आता एक अशी सवय होऊन गेली आहे चंद्रपूरची, म्हणजे घरच्यासारखंच. तर मी सध्या माहीत आहे माझ्या फॅमिलीला आणि चंद्रपूरचे फ्रेंड म्हणा किंवा चंद्रपूर, माझ्या चंद्रपूरची रूम, त्यांना खूप जास्त मिस करते. खूप जास्त मला इथे मुंबईमध्ये खूप एकटं वाटल्यासारखं होत आहे. ना कोणी फ्रेंड आहेत, ना कोणी ओळखीचं, कोणी फ्रेंड सर्कल नाही, काहीच नाही. ड्युटीवर जायचं यायचं फक्त इतकंच चालू आहे सध्याच्या लाईफमध्ये. खरंच खूप असं एकटं वाटते. अक्षरशः मी काल पूर्ण दिवस रडून दिला की मला इथे नाही राहायचं बा. मला असं वाटतंय की सर्व सोडून द्यावं आणि चाललं जावं घरी. अजिबात माझी इच्छा नाही इथे राहायची, पण काय करणार, शेवटी नोकरी आहे तर नोकरीसाठी राहावं लागतंय. सगळं सोडून देऊन तर आपण नाही जाऊ शकत. जर नोकरी वगैरे सोडून देऊन जाणार तर काय समजले जातात, म्हणून राहावं लागतं इथे. आणि या सॅडनेसमध्ये आज एक माझ्यासोबत गोष्ट घडली की म्हणजेच मला आज सकाळी 6 वाजता एक गुड न्यूज समजली. माझं सॅडनेस कधी हॅपीनेसमध्ये बदललं मी हे तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत. सिरियसली माझ्या ताईला मुलगी झाली आहे आणि मी मावशी झाली. आता विचार करा, याच्यापेक्षा कोणती मोठी गुड न्यूज असेल. आमच्या घरी लक्ष्मी आली आणि तशी तर आम्हाला लक्ष्मीच हवी होती. आम्ही देवाकडे रोज प्रार्थना करायचे की लक्ष्मीच जन्माला येऊ दे, आणि देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या घरी लक्ष्मीच जन्माला आली. गाईज, इतकी गरमी होत आहे, इतकं गरम होत आहे ना, बापरे, तुम्हाला मी सांगू नाही शकत. खूप जास्त गरम होत आहे, खूप जास्त. आणि आता सध्या मी इतकी हॅपी आहे, असं वाटतंय की त्या बेबीला मी कधी जाऊन बघणार आणि कधी भेटणार तिला. खूप आतुरता लागली आहे त्या छोट्याशा बाळाला भेटायची. ते त्याचे इवलूशे पाय, ते एवढूसं बेबी कधी मी माझ्या हातामध्ये घेणार आणि कधी त्याला खेळवणार असं झालंय. खरंच मला खूप जास्त आठवण येत आहे त्याची, खूप जास्त. आय मिस यू बेबी गर्ल अँड दीदी. मी तुम्हा दोघांना पण खूप मिस करताय. मी लवकरच तुम्हाला भेटायला येणार, कारण मला खूप आतुरता आहे तुम्हा दोघांना भेटायची आणि फॅमिलीला पण. खरंच मी खूप 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 खुश आहे गाईज. मी खूप खुश आहे गाईज. आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहोत आणि इन्स्टा फॅमिली आहोत, म्हणून मला वाटलं की माझं हे हॅपीनेस तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतायत. कारण तुम्ही पण माझे एक फॅमिली मेंबरच झाल्यासारखे आहोत. झाल्यासारखे म्हणजे काय, तुम्ही आता माझे फॅमिली मेंबरच आहोत. माझे सबस्क्राईब म्हणजे माझ्या जवळचेच. म्हणून ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा झाली, म्हणून मी हे तुम्हाला शेअर केलं. आणि असंच मला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि शक्यतो जितकं होईल तितकं सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि मला माहीत आहे माझे सबस्क्राईब इतके गोड आणि इतके चांगले आहेत, तर लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. खरंच मी जास्त खुश आहे, खूप जास्त. मी तुम्हाला माझ्या फेसवरून किंवा माझ्या हावभावावरून वाटत असेलच, समजून जाणारच तुम्ही की मी किती खुश आहे. सिरियसली तुम्हाला मी असं शब्दामध्ये नाही सांगू शकत. आय एम सो 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 हॅपी. आता फक्त आणि फक्त आतुरता गावाकडे जायची
आणि माझ्या त्या छोट्याशा इवलशा बेबीला भेटायची आणि त्याला एक घट्ट मिठी मारायची आहे. चला तर मग गाईज, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर DM करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ रोज बघायला आवडत असेल तर मला DM करा. मी नक्कीच रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन, कारण ड्युटीमुळे मला रोज व्हिडिओ शूट करायला किंवा रोज एडिटिंग करायला पॉसिबल नाही आहे. तरी पण मी तुमच्यासाठी ट्राय करेन की आपला रोज व्हिडिओ, रोज डेली रुटीन पोस्ट झाला पाहिजे. चला गाईज, भेटूया नंतर. बाय, गुड नाईट, टेक केअर. कारण आता मी हा व्हिडिओ नाईटला शूट करते म्हणून मी तुम्हाला गुड नाईट बोलते. चला मग भेटूया नंतर.